बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। नागपुरातील महापौर पदासाठी आरक्षणात घोळ घालण्यात आल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। नागपूरमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण लागू होत असतानाच भाजपने आधीच आपली उमेदवार निश्चित केल्याचा दावा त्यांनी केलाय। भाजपकडून शिवानी दानी या महापौर पदाच्या उमेदवार असणार असल्याचंही नाव वडेट्टीवार यांनी जाहीर केलं। विजय वडेट्टीवार म्हणाले की हे आरक्षण फिक्सिंग आहे असं मी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं। नागपुरात महापौर पदाचा उमेदवार आधीच ठरवण्यात आला असून आज मी त्यांचं नाव जाहीर करतो। शिवानी दानी या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार असतील असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला। आरक्षण प्रक्रियेत सुरू असलेल्या कथित गोंधळावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं। आरक्षणावर शिवसेनेने घेतलेले आक्षेप पूर्णपणे योग्य आहेत। गरज भासल्यास हे प्रकरण न्यायालयात जाण्याचीही शक्यता आहे असं वडेट्टीवार म्हणाले। नागपुरातील महापौर पदाच्या निवडीवरून आता राजकीय वाद आणखी तीव्र होण्याची चिन्ह दिसतायत। नागपूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर झाला। एकूण 151 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने मोठं यश मिळवत 102 जागांवर विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष ठरला। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली। या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं तरी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय। या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय। ही सोडत ठराविक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की स्थानिक लोकांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतलाय त्यावर राज ठाकरे खूप नाराज आहेत। राजसाहेब म्हणतात की ही माझी भूमिका नाही, ही माझ्या पक्षाची भूमिका नाही। जर स्थानिक लोकांनी पक्षाविरुद्ध जाऊन निर्णय घेतला असेल तर त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। उदाहरणार्थ अंबरनाथमध्ये जेव्हा 12 काँग्रेस नगरसेवक भाजपसोबत गेले तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं। आमच्या पक्षातही जो कोणी आमच्या विरुद्ध काम करतो त्याला काढून टाकलं जातं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत स्थानिक पातळीवर शिवसेना, शिंदे गट, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची संभाव्य युती होण्याच्या चर्चा सुरू असतानाच या संपूर्ण घडामोडींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय। या सर्व राजकीय हालचालींबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आधीपासूनच माहिती होती असा दावा संजय राऊत यांनी केला। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत स्थानिक निर्णय हा अचानक घेतलेला नव्हता, तर त्यामागे पक्ष नेतृत्वाला कल्पना होती असं चित्र राऊत यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे। मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंनी एकत्र लढवली असताना कल्याण डोंबिवलीत मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं। मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आपल्या नगरसेवकांना विश्वासात घेत थेट शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला। या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असताना संजय राऊत यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेतलाय, मात्र स्थानिक नेतृत्वानं घेतलेल्या निर्णयामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे व्यथित असल्याचा दावा राऊत यांनी केला। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज मंत्रालयात पार पडली। या सोडतीनंतर अनेक महापालिकांमधील आरक्षण स्पष्ट झालं असलं तरी मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय। या संपूर्ण प्रक्रियेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। मुंबईच्या आरक्षण सोडतीत पारदर्शकता नसल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय। ही सोडत ठराविक राजकीय हितसंबंध लक्षात घेऊन काढण्यात आल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा मुद्दा अनुसूचित जमाती प्रवर्गाबाबत उपस्थित केलाय। मुंबई महापालिकेत एसटी प्रवर्गातून 2 नगरसेवक निवडून आले असताना महापौर पदाच्या आरक्षणासाठी चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग वगळण्यात का आला असा थेट सवाल त्यांनी केला। जर एसटी प्रवर्गाचे नगरसेवक महापालिकेत आहेत तर मग त्या प्रवर्गासाठी आरक्षण का ठेवण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला। महायुतीकडे एसटी प्रवर्गातील नगरसेवक नसल्यामुळेच हा प्रवर्ग जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्यात आला का असा संशयही त्यांनी व्यक्त केला। पेडणेकर यांनी पुढे आरोप केला की आदिवासी प्रवर्गाला डावलण्यासाठी अचानक नियम बदलण्यात आले। यापूर्वी अशी कोणतीही अट नसताना अचानक आदिवासी प्रवर्गासाठी किमान 3 जागा असाव्यात असा निकष लावण्यात आल्याचा दावा त्यांनी केला।
हा नियम केवळ मुंबईपुरताच का लावण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नियम बदलताना कोणतीही स्पष्ट माहिती, लेखी निर्णय किंवा पूर्वसूचना देण्यात आली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया संशयास्पद ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच पार पडलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत साम दाम दंड आणि भेदाचा उघड वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय. निवडणुकीत पैशांचा पाऊस पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबतचा खळबळजनक संवाद ऐकायला मिळत असून यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार नारायण कुचे यांनी हा ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळून लावलेत. व्हायरल झालेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये 2 व्यक्तींमधील संवाद ऐकू येतो. त्यातील एक व्यक्ती आमदार नारायण कुचे असल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित व्यक्ती आमदारांना पैसे वाटण्यासाठी थोडा अंधार पडू दे अशी सूचना करते. यावर आमदार कुचे म्हणतात, अंधारात कुठे पैसे वाटतात, गोरगरीब लोकांना नोटा चांगल्या दिसल्या पाहिजेत. तसंच पोलीस गाडी मागवतो, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो असंही कथित उत्तर या संवादात ऐकायला मिळतंय. दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुष्टी दिव्य मराठी करत नाही. आमदार नारायण कुचे यांच्या बहिणीनं महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 24 मधून नशीब आजमावलं होतं आणि त्या निवडूनही आल्यात. मात्र त्यांच्या या विजयानंतर मुकुंदवाडी परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. नारायण कुचे यांच्या बहिणीच्या विजयाला वंचित बहुजन आघाडीनं विरोध दर्शवला होता. निवडणुकीचा निकाल चुकीच्या पद्धतीनं लावला असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमारी करावा लागला होता. या पार्श्वभूमीवर आता ही ऑडिओ क्लिप समोर आल्यानं या वादाला नवीन तोंड फुटलंय. मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणावरून निर्माण झालेल्या वादावर आता सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. शिवसेना उभाटा गटाने केलेल्या आरोपांना उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ठाकरे गटाचे आरोप नियमबाह्य आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलंय. आरक्षण प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत पार पडली असून त्यामध्ये कोणताही अन्याय किंवा पक्षपात झालेला नाही असा दावा त्यांनी केला. मुंबई महापालिकेत यावेळी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर होणार असल्याचं स्पष्ट करत त्यांनी सर्व प्रक्रिया शासन नियमानुसार झाल्याचं सांगितलं. माधुरी मिसाळ यांच्या या स्पष्टीकरणानंतर ठाकरे गटाकडून पुन्हा तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी खुल्या प्रवर्गातील महिला महापौर करण्यावर आक्षेप नोंदवलाय. त्यांच्या मते या निर्णयामुळे अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय होत आहे. मुंबई महापालिकेत या प्रवर्गातील महिला नगरसेवक असतानाही त्यांना संधी दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. हा निर्णय सामाजिक न्यायाच्या तत्वांवर घाला घालणारा असल्याचंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे महापौर आरक्षणाचा मुद्दा अधिकच तापण्याची चिन्ह आहेत. एकीकडे सरकार नियमानुसार निर्णय झाल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट सामाजिक समतोल आणि प्रवर्गीय न्यायाचा मुद्दा पुढे करत आहे. खुल्या प्रवर्गातील महिला महापौर हा निर्णय राजकीय सोयीसाठी घेतला गेला का असा प्रश्न विरोधक उपस्थित करतायत. त्यामुळे येत्या काळात या आरक्षणावरून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सत्ता स्थापनेच्या रणधुमाळीत आता मोठे फेरबदल पाहायला मिळतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यानं महायुतीचं पारडं जड झालं. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली असून मनसेची ठाकरे गटासोबतची युती कशी फसवणूक होती याचं विश्लेषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. लालबाग शिवडी येथील शिंदे गटाचे पदाधिकारी संतोष रघुनाथ तलावडे यांनी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटासोबत युती केल्यामुळे मनसेचे मोठे नुकसान झाले, उभाटानं मनसेची फसवणूक केली आणि केसानं गळा कापला असा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय. नलावडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की 2017च्या निवडणुकीत मनसेचे स्वबळावर लढून 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यापेक्षा यावेळी स्थिती अधिक चांगली होती, परंतु उभाटासोबत युती केल्यानं अपेक्षित यश मिळालं नाही. उभाटानं मुळात कमी जागा मनसेला दिल्या, त्यातही निवडून येण्याची खात्री असलेल्या जागा स्वतःकडे ठेवून पडीक जागा मनसेच्या माथी मारल्या. निवडणुकीत मनसेला मदत केली नाही. मनसेच्या प्रभागातील उभाटाच्या कार्यकर्त्यांना अन्य प्रभागात जाऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे मनसेचे उमेदवार एकाकी लढत होते असं संतोष नलावडे यांनी सांगितलं. भाजप नेत्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले ब्रिटनस्थित भारतीय वंशाचे डॉक्टर संग्राम पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात काढलेल्या लुक आउट सर्क्युलरला आव्हान दिले. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार असून कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. ते सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. गत 10 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह मायदेशी परतले होते.
त्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई विमानतळावर त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दिवसभर चौकशी झाल्यानंतर त्यांची सायंकाळी उशिरा सुटका करण्यात आली. संग्राम पाटील हे भाजप सरकार विरोधातील आपल्या टीकेसाठी ओळखले जातात. त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर गत 19 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह लंडनच्या दिशेने निघाले होते. पण मुंबई पोलिसांनी लुकआउट सर्क्युलर जारी केल्यामुळे त्यांना लंडनला जाता आलं नाही. ते बुधवारी चौकशीसाठी दिवसभर मुंबई पोलिसांपुढे उपस्थित झाले. त्यांनी त्यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर त्यांनी आपल्या वकिलांमार्फत मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात जारी केलेल्या लुकआउट सर्क्युलरला आव्हान दिलं. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं 393.25 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थ्यांना डिसेंबर 2025चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसंच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 1 जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा 1500,000 लाभ देण्यात आला होता. डिसेंबरचा लाभ मकर संक्रांतीला देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र 15 जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका असल्यानं विरोधी पक्षांनी हरकत घेतली होती. त्यामुळे डिसेंबरचा लाभ थांबवण्यात आला होता. आता 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानापूर्वीच बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाचा हा निधी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारनं 28 जून 2024 रोजी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं ही योजना 1 जुलै 2024 पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. विशेष म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता 3,000 रुपये रक्षाबंधनाच्या निमित्तानं ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात जमा करून या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ झाला. मात्र आता या योजनेत अडचणी येत आहेत. KYC अर्जामध्ये कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना असा प्रश्न विचारण्यात आला होता. नकारात्मक पद्धतीनं हा प्रश्न विचारण्यात आल्यानं अनेक महिलांचा गोंधळ झाला. अनेक महिलांनी चुकीची माहिती नोंदवल्यानं त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक असल्याचं सिस्टीममध्ये दिसून आलं. परिणामी त्यांची पात्रता तात्पुरती रद्द झाली आहे. त्यामुळे महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे हप्ते अडकून पडले आहेत. तांत्रिक कारणाचा फटका सुमारे 24 लाख महिलांना सहन करावा लागला आहे. मात्र आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आली असून पात्र महिलांचे अडकलेले हप्ते युद्धपातळीवर जमा केले जाणार आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.